लोणार येथे अवैध औषध साठा जप्त, अन्न औषध विभागाची कारवाई। अवैधपणे औषध साठवणूक केल्याप्रकरणी गोपनीय माहितीच्या आधारे छापेमारी करीत अन्न व औषध प्रशासनाने एकूण 24 लाख रुपयांचा औषध साठा जप्त केला। ही कारवाई बुलढाणा व वाशिम अन्न व औषध प्रशासनाने केली। लोणार येथील चंदन मेडिकोजच्या मागील खोली तसेच बस स्थानक परिसरात चौकशी केली असता विनापरवाना औषधी साठवणूक केल्याचे आढळून आले। सुशील पूनमचंद दरोगा यांच्याकडून नमुना 16 व पंचनामा अंतर्गत एकूण 24 लाखांचा औषध साठा जप्त करण्यात आला। अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयातील औषध निरीक्षक गजानन प्रल्हाद घिरके यांनी पथकासह तसेच वाशिम येथील औषध निरीक्षक एम विघोतमारे यांनीही ठिकाणी झाडाझडती घेतली। औषध नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। तर झोपेच्या गोळ्या, गर्भपाताची औषधे तसेच नशा येणारी औषधे व सर्व ॲलोपॅथिक औषधे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ग्राहकांना देऊ नयेत, तसेच औषध विक्री बिल ग्राहकांना देण्यात यावे। अशा प्रकारचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत नियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्ह्यातील सर्व मेडिकल धारकांना देण्यात आला आहे। जिल्ह्यातील नागरिकांनी कुठलीही ॲलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त औषधे गजानन प्रल्हाद घिरके यांनी केले आहे। दिनांक 19/12/2024 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे मी स्वतः औषध निरीक्षक तसेच सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन बुलढाणा आणि आमचे मित्र औषध निरीक्षक वाशिम एम व्ही घोतमारे यांनी चंदन मेडिकोजच्या पाठीमागे असलेल्या एका रूममध्ये अवैधपणे आपल्या औषधीचा साठा ठेवलेला आहे असं कळलेलं आहे विनापरवाना। तर तो औषध साठा आम्ही जप्त केला। त्या साठ्याची किंमत एकूण 24 लाख रुपये आहे। तसेच चंदन मेडिकल स्टोअर्समध्ये आम्हाला विगोरेक्स हे कामोत्तेजक औषध आढळून आले, ते सुद्धा आम्ही प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे। त्याची एकूण किंमत 8,000 रुपये आहे। तरी सर्व औषध दुकानदारांना सूचित करण्यात येते की कुठल्याही प्रकारच्या झोपेच्या गोळ्या, गर्भपाताची औषधे, नशा करणारी औषधे आणि तसेच ॲलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिल्या गेली नाही पाहिजे। आणि जनतेला सुद्धा सूचित करण्यात येते की कुठलेही औषधे, ॲलोपॅथिक औषधे विना प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, कारण त्यामुळे शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो।